श्रीमद देवी भागवत कथा आणि ज्ञान यज्ञ सोहळा याची आज सांगता झालेली आहे। या कार्यक्रमाला सगळ्या गावाच्या मुलींचा मान आहे, त्यामुळे सगळ्या कन्या या गावाच्या आज या निमित्ताने एकत्र आल्यामुळे मी काही तिथे राहू शकले नाही। मी आवर्जून या कार्यक्रमाला आले, हे माझं भाग्य आहे। या कार्यक्रमाला आपल्याला सांगता करणाऱ्या हरिभक्त परायण स्वररत्न अंजलीताई केंद्रे उदगीरकर यांचं सुद्धा सुंदर सुश्राव्य असं कीर्तन आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे। खणखणीत आवाज आहे, एकदम जोरात, तर त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या। या खरं तर आपल्या कन्या खूप चांगलं नाव करतायत, मी पण आहे। आमच्या अक्का सुद्धा नगराध्यक्ष झाली आहे, प्रीतमताई दोनदा खासदार झाल्या, त्या राहिल्या बरं का यायच्या। तर आणि आमच्या एवढ्या बहिणीत एक भाऊ बसलाय आमचा धनुभाऊ, त्यांनी पण महाराष्ट्रभर फार मोठं नाव वक्तृत्व छाप मिळवलेली आहे। नाथराच्या पाण्यामध्ये, नाथराच्या मातीमध्ये शक्ती आहे। मुंडे साहेबांचं नाव तर मी महाराष्ट्राच्या कुठल्याही कीर्तनाला गेले तर जरूर कीर्तनकार घेतात, कोणत्याही जातीचे असो, कोणत्याही विचारांचे असो, मुंडे साहेबांचं नाव भरभरून घेतात। आणि आज देवी भागवत आहे, देवींचा मान आहे, मुलींचा मान आहे, कन्यकांचा मान आहे। मोठा किती माणूस असेल, प्रधानमंत्री मोदीजी जे असेल, तरी नवरात्रामध्ये कन्या पूजन करतात। मी मध्य प्रदेश होते, तिथले मुख्यमंत्री दर कार्यक्रमाला कन्या पूजन करत होता असतात। या कन्यांचा एवढा मान आहे। मला केंद्र महाराज सांगत होत्या की बापाचं महत्व काय, आईचं महत्व काय, आणि मला आमच्या नाथऱ्याचे बाप हे जास्त मायाळू आहेत आईपेक्षाही, हे आमचं नेहमीचं म्हणणं आहे। आणि कोणी याच्याशी बिलकुल असहमत होणार नाही। याच्यामध्ये मुंडे साहेब आले, आमचे अण्णा आले, आमचे सगळे आप्पा आले, आणि आता एवढ्या सगळ्या म्हणतील आईपेक्षा बाप जास्त मायाळू आहे। आणि हे आमच्या नाथऱ्याच्या मातीची शक्ती आहे। खूप मायाळू पुरुष आहेत या नाथऱ्यात, म्हणून आम्ही एवढे घडू शकलो, एवढ्या स्वाभिमानाने उभ्या राहू शकलो, एवढ्या शक्तीने काम करू शकलो। धनुभाऊ पण ते बापामध्ये एक आहेच आहे, कारण मला माहिती आहे की लेकरांचे लाड करण्यामध्ये नाथऱ्याच्या बापांचा हात कोणीच धरू शकत नाही। इतकं प्रेम आणि मुलींवर खूप माया, इथल्या बापांची मुलींवर खूप माया आहे, म्हणून आम्ही एवढ्या सगळ्याजणी इथे सन्मानाने येतो, अभिमानाने येतो, हा सोहळ्यामध्ये सहभागी होतो। हा सोहळा दरवेळी अतिभव्य व्हावा, अति चांगला व्हावा, अति दिव्य व्हावा, आणि या माऊलींचा मुलींचा आशीर्वाद नाथऱ्याला लाभावा, म्हणजे नाथऱ्यातल्या मुलांना, नाथऱ्यातल्या पुढच्या पिढींना भरभरून यश, कीर्ती आणि खूप खूप चांगलं नाव लाभो, हीच मी ईश्वराच्या चरणी, रेणुकाईच्या चरणी प्रार्थना करते। आणि हे देवीचं युग आहे, कलियुग आहे। कलियुगात देवीचा, स्त्रीचा फार मोठा एक रोल आहे, एक फार मोठा त्यांचा एक पात्र आहे, ते म्हणायला हरकत नाही। आणि त्यामुळे जर कोणताही मोठा असूर जरी म्हणजे संपवता आला नाही, तरी सगळे देव, तिन्ही देव हे देवीच्या समोर जातात आणि सांगतात या असुराला संपवायची गरज आहे। आता कलियुगामध्ये फार चुकीच्या पद्धतीने जे काही घडते, याच्यामध्ये स्त्रियांचा सन्मान हा फार मोठी गोष्ट आहे। आणि हा नाथऱ्याचा हा पायंडा, ह्या स्त्रीचा, जी पोटाने आपल्या घरामध्ये जन्म घेतलेल्या स्त्रीचा, जी आपल्या पोटाला जी देवी स्वरूप स्त्री आली, तिचा सन्मान आहे। त्या सगळ्या बहिणींचं, आत्यांचं, माझ्या सगळ्यांचं मी स्वागत करते। आणि सगळे आले, सगळ्यांचा विषयी अभिमान व्यक्त करते, आणि मी माझ्या वाणीला विराम देते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवान।